छान जेवण झालेलं आहे गुलाबजामचं. त्याच्यानंतर तितक्याच छान चवीचं एक अत्यंत सुंदर व्याख्यान आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आणि आता तुमच्यापुढं आज एक वेगळा विषय घेऊन मी आता उभा आहे. सर्वप्रथम माझे गुरुद्वय समोर बसलेले आहेत. ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार सर, पंडित विजय जकातदार सर यांना या ठिकाणी इथूनच वंदन करतो. हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे आज इथं आपण अनुभवत आहोत अशा ॲस्ट्रो गुरु माननीय डॉक्टर सौ ज्योती जोशी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी आणि माझी श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळी संस्था, आमचं ब्रह्मचैतन्य ज्योतिष ज्ञानपीठ यातर्फे त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचं थोडक्यात कालावधीमध्ये तुम्ही उभं केलेलं जे विश्व आहे हे अजूनही त्याच्यापेक्षा वृंदावर जातील याची निश्चितपणे खात्री आहे. पण त्या वृंदावर जाण्यासाठी नेण्यासाठी तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही मला मग अशी गुरुबंधू म्हणाला आणि गुरुबंधू म्हटल्यानंतर तुम्हाला मी त्याच वेळा म्हटलं की येस, आय एम ऑलवेज विथ यू. तुम्ही कधीही हाक मारा, हा तुमचा गुरुबंधू हा कायम तुमच्याबरोबर असेल याची तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे खात्री देतो. हे वाक्य माझ्या विषयाचं नाही हे कृपया लक्षात घ्या. कारण माझा आजचा विषय जो आहे तो आहे फसवणुकीचा योग आणि फसवणारी माणसं. स्टार्ट युअर टाइम. आणि बऱ्याच जणांचं लक्ष आज माझ्याकडे लागलेलं आहे. आता हा काय बोलतो, प्रत्येकाच्या मनामध्ये थोडीशी भीती पण आहे, थोडंसं औत्सुक्य पण आहे. मुळामध्ये हा योग आहे काय हे आपण जाणून घ्यायला लागेल. आणि कुंडलीच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण फसवणुकीचा योग आणि फसवणारी माणसं याचा शोध घेणार आहोत, याची एकच गोष्ट आपण करू शकतो, फसवण्याचे योग आपण शोधू शकतो. फसवणारी माणसं हे आपल्याला जसं जसं आपण जीवन पाळतच जातो, पुढं पुढे जातो, तसे आयुष्यभर भेटतच असतात. त्याचा अभ्यास हा आपण करायचा असतो ती माणसं भेटल्यानंतर. आणि तो विचार करायचा असतो की मी फसवला गेलोय की त्यांनी फसवलंय. दोनही बाजू या योगाच्या तेवढ्याच महत्वाच्या आहेत. ज्यावेळेला एखादी व्यक्ती तुम्हाला फसवत असते तेव्हा तुम्ही फसता म्हणूनच ती तुम्हाला फसवत असते. हे पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी बघायला लागेल. मग हे बघताना आपल्याला कशा पद्धतीनं पाहायला लागेल याचा विचार या ठिकाणी करायला लागेल. याचा विचार करत असताना ज्या नेहमीच्या गोष्टी आपण पाहतो त्याच गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत. म्हणजे काय तर कुंडलीची 12 घरं, 12 भाव, 12 राशी, 12 ग्रह, गोचरी, दशा आणि लग्न. म्हणजे याच्यावर कालपासून अनेक वेळा आम्ही असं कुठे जेवायला गेलो तर इथे चर्चा होत आहेत. चर्चा होता होता अनेक वेळा मग त्याच्यावर असे हास्य विनोद होत असतात की फसवणुकीचा योग म्हणजे तुम्ही काय सांगणार, कसा सांगणार. मला कळलं नव्हतं की काय चाललं होतं एकंदरीत. मलाही प्रश्न पडला होता की ही माझी फसवणूक होते की काय होते. असो, फसवणुकीचा योग पाहत असताना आपल्याला काही महत्त्वाची भाव किंवा घरं ती पाहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं जर घर कोणतं असेल तर ते लग्नस्थान आहे. कारण लग्नस्थान हे तुम्ही आहात, तुमचा औरा आहे. म्हणजे तुम्ही काय आहात
हे मुळात लग्नस्थानावरून तुम्हाला कळणार आहे. म्हणजे लग्नेश कसा आहे, तो कोणासोबत आहे, कोणत्या राशीत आहे, कोणाच्या युतीत आहे, कोणाच्या योगात आहे, हे सगळं बघणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर काही फसवी लग्न पण आहे, ही पण आपल्याला पाहायला लागते. कारण हा योग ज्यावेळेला मला बोलायचा आहे असं मला ज्यावेळेला कळलं त्यावेळेपासून मी या योगासाठी कोणती लग्न फसवी असू शकतात आपल्या आयुष्यामध्ये आलेले जे अनुभव आहे, मग अशा लोकांच्या कुंडल्यासमोर आल्यानंतर त्याच्यामध्ये कोणती लग्न आहे, तर मला जास्तीत जास्त ज्या काही गोष्टी जाणवल्या त्याच्यामध्ये 2 लग्न मला सर्वार्थाने जास्त जाणवले. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं लग्न जे आहे ते कुंभलग्न आहे. त्याला शास्त्रीय राशी किंवा शास्त्रीय लग्न म्हणतो. ते लग्न हे फार फसलं लग्न आहे असं माझं स्वतःचं मत आहे. त्याच्यानंतर जे दुसरं लग्न मला सापडलं ते धनु लग्न मला सापडलं, की जे कुठेतरी खऱ्या अर्थानं असं अनेक वेळा घडलेलं आहे की धनु लग्नाचे लोक ते फार वेगवेगळ्या स्वरूपाचे किंवा आपले स्वभाव क्षणामध्ये बदलणारे असे लोक असतात की यांच्यामुळे कदाचित तुमची फसवणूक होऊ शकते. याच्यानंतरचं तिसरं लग्न जे आहे हे लग्न आहे तूळ. तूळ लग्न जे आहे या तूळ लग्नाचे लोक सुद्धा या योगामध्ये प्रकर्षाने मोडताना आपल्याला जाणवतात. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे, आपण अनेक वेळेला काही कॉम्बिनेशन्सचा प्रयोग करत असतो किंवा अभ्यास करत असतो. अशा याच्यामध्ये जर आपण अभ्यास करायला गेलं तर मग याच्यामध्ये फसवे ग्रह कोणते आहेत याचाही थोडासा विचार आपल्याला करायला लागेल. नुसतीच लग्न फसवी आहेत का, तर ती नाही. नुसतेच ग्रह फसवे आहेत का, तर नाही. मग नक्की फसवण्याचं कारण काय किंवा फसवणुकीचा योग हा कशा पद्धतीने येत असतो. एक छोटंसं एक उदाहरण म्हणून सांगतो. ज्या वेळेला मी कुंभ लग्नाचा पहिल्यांदा उल्लेख केला होता म्हणून कुंभ लग्नाविषयी तुम्हाला मी सांगतो. कुंभ लग्न आहे, तूळ राशी आहे. कुंभ लग्न आहे, तूळ राशी आहे. रवी आणि शुक्राची युती ही पंचम स्थानामध्ये पडलेली आहे. शनी हा सप्तम स्थानात आहे आणि शनी बरोबर राहू आहे. अशा प्रकारचे योग ज्या वेळेला कुंडल्यांमध्ये असतात तर असे योग असणारी माणसं ही अत्यंत मिठास वाणीची, कारण मुळामध्ये म्हटलं सर राशी कोणाची आहे, शुक्राची आहे. अत्यंत मिठास वाणीची, सुंदर बोलणारी, सुंदर हस्ताक्षर असणारी अशा पद्धतीची ही लोक असतात. पण ही केसानं गळा कापण्यामध्ये पटाईत असतात. नोट डाऊन करा, निश्चितपणे याचा अनुभव घ्या. मी सांगितलं अशी ग्रहस्थिती ज्या ज्या कुंडल्यांमध्ये असेल तिथे थोड्याफार फरकाने या गोष्टी तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही याची मी तुम्हाला निश्चितपणे खात्री देतो. दुसरं, आपण कुंडलीचे 12 ग्रह हे सगळे तुम्हाला माहिती आहे. या ग्रहांमध्ये तुमची फसवणूक करणारे काही महत्वाचे ग्रह आहेत. तसे 12च्या 12 ग्रह फसवणारे आहेत, काळजी करू नका. मग असं कोणी समजून राहू नका की हा ग्रह फसवणार नसेल, तो ग्रह फसवणार नसेल. हो, अगदी गुरुसहित मी तुमच्या मनात आलेल्या शंकेचंही निरसन करतो. गुरुसहित गुरु सुद्धा अनेक वेळेला फसवा असतो. कसा ते मी तुम्हाला बोलता बोलता सांगणार आहे, काळजी करू नका. पण 12च्या 12 ग्रह हे तुमची फसवणूक करू शकतात किंवा तुम्ही फसले जाता. सिंह लग्न असेल, सिंह राशी असेल, लग्नात रवी असेल तर असे लोक सुद्धा अनेक वेळा फसलेले असतात. सिंह लग्न आहे, सिंह राशी आहे, लग्नामध्ये रवी आहे तर असे लोकही फसलेले असतात. त्याच्या जोडीला असतो हर्षल, त्याच्या जोडीला असतो प्लुटो. मग हे फसणारा कोण आणि फसवणारा कोण? बघा, आज विषय मी तुमच्या पुढे मांडत असताना थोडासा प्रश्नार्थकही मांडतोय आणि थोडासा अभ्यासात्मकही मांडतोय. याचं कारण असं आहे, मी सगळ्यात आधी
ज्योतिताईंना धन्यवाद देईन. त्यांनी असा योग बोलण्याची संधी मला दिली. खरंच एक वेगळ्या प्रकारचा आजपर्यंत हा योग मला वाटतं आपल्या ज्योतिष क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत मी कोणाकडून ऐकलेला नाही. आणि तो पहिल्यांदाच बोलण्याची संधी मला ज्योतिताईंनी दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देईन. निश्चितपणे असा योग पाहत असताना आपल्या प्रत्येक लग्नाचं विश्लेषण करत राहायला लागेल. एवढा वेळ आपल्याकडे नाही. प्रत्येक ग्रहाचं विश्लेषण करायला लागेल, प्रत्येक योगाचं किंवा लग्नाचं विश्लेषण करायला लागेल. काही वेळेला खरोखरच प्रत्येक गोष्ट घडत असताना जसं आपण महादशा, अंतर्दशा, विदिशा, सूक्ष्मदशा, प्राणदशा इथपर्यंत जात असतो. मग हे कशासाठी जातो आपण? तर प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्मतेने विचार करण्यासाठी आपण अशा दशा घेऊन पुढे जात असतो. पण ज्या ज्या वेळेला मी आयुष्ययोगाचा अभ्यास करताना अनेक वेळा मला असा प्रश्न पडल्यानंतर मी जेव्हा अशा खोल कुंडल्यांचा अभ्यास करत गेलो किंवा प्रत्येक योगासाठी मी अशा कुंडल्यांचा जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा मला या गोष्टी जाणवायला लागल्या. मग जिथे आपला एखादा विचार हा इतर सगळ्या गोष्टींवर योग्य असतो, पण एखाद्या गोष्टीवरनं सुटत असतो, ती सुटणारी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये फार धोकादायक असते. हा एक यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग मिळायला लागेल. याचं कारण असं, ज्यावेळेला अनेक वेळा आपण कुंडल्यांचा अतिशय चांगला अभ्यास करत असतो, प्रेडिक्शन सांगताना अनेक वेळा सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो, एखादी छोटीशी गोष्ट कोणतरी आपल्याकडून सुटून गेलेली असते आणि ती असते लग्न. घटना कधी घडलेली आहे याचा विचार करत असताना त्यावेळेचं लग्न काय आहे, ते किती अंशात आहे याचा विचार आपल्याला अनेक वेळा करायला लागतो. आणि मग ते लग्न असताना समोरच्या जातकाची कुंडली ही कशा पद्धतीनं फिरते आहे याचा अभ्यास तुम्हाला करायला हवा. त्याच वेळेला तुम्हाला अशा प्रकारच्या योगांवर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं बोलता येईल किंवा याचा चांगल्या पद्धतीनं आपला अभ्यास करता येईल. तुम्हाला मी धनु म्हटलं होतं, तर धनु लग्न म्हणजे मालकधी मुळामध्ये गुरु होतो धनु लग्नाचा. मग धनु लग्नाचा मालक गुरु असताना गुरु सुद्धा फसवणारा असू शकतो. गुरु एकटा असेल तर अधिक चांगलं फळ देईल, फसवणार नाही. पण गुरु ज्यावेळेला एकटा नसतो किंवा गुरुवर राहू सारख्या ग्रहांची दृष्टी असते, एकटा असला तरी, किंवा राहूच्या युतीमध्ये, इव्हन केतूच्या युतीमध्ये असणारा गुरु सुद्धा फसवणुकीचा योग देणारा असतो, हे निश्चितपणे सांगता येईल. फक्त एकच गोष्ट आहे याच्यामध्ये, एकच गोष्ट पाहून चालणार नाही. गुरु केतू युती म्हणजे ती आध्यात्मिक युती म्हटली जाते. जर आध्यात्मिक युती म्हटली जाते तर मग तो फसवणुकीचा भाग कसा येतो अशा योगामध्ये, हा पण अभ्यास करण्याचा एक भाग आहे. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे योग येत असतात त्यावेळेला इतर ग्रहांच्या त्याच्यावर असणारा, मी म्हटलं असं दृष्ट्या काय आहे किंवा इतर ग्रहांशी याचे योग काय आलेले आहेत हे पाहणं हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असतं. याचा अभ्यास कुठेतरी आपल्याला या ठिकाणी करायला लागेल. मग गुरुनंतर सगळ्यात पहिला जर नंबर कोणाचा लागत असेल तर तो आहे चंद्र. कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. कुंडलीमध्ये तुमचा जर चंद्र बिघडलेला असेल तर अनेक वेळेला तुम्ही फसवले तरी जाता, नाहीतर तुम्ही अनेक वेळेला कोणाची फसवणूक करत तरी असता. आता बघा, चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे जर चंद्र सुस्थितीत कुंडलीमध्ये नसेल तर त्या व्यक्तीची मानसिकता ही मुळातच कुठेतरी कमकुवत असते किंवा थोडीशी बिघडलेली असते असंही म्हणायला हरकत नाही. मग अशी ज्यावेळेला चंद्राच्यामुळे मानसिकता बिघडलेली असेल आणि परत जो राशी स्वामी आहे हा सुद्धा त्या चंद्राशी काही योग करत असेल तर अशा वेळेला, कारण राशी स्वामी का, तर राशी स्वामीवरनं पण मन पाहत असतो. नुसत्या एकट्या चंद्रावरनं आपण मन पाहत नाही, तर राशी स्वामीवरनं पण आपण मन पाहत असतो. मग हे दोनही ग्रह जर एकमेकांना कुठेतरी दूषित करणारे असतील किंवा दूषित झालेले असतील तर अशा वेळेला अशा जातकांची मानसिकता ही थोडीशी कुठेतरी बिघडलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा जातकाची मानसिकता बिघडलेली असते त्यावेळेला जास्त करून काय होतं
तर लोक त्याला फसवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात. ती व्यक्ती जर भोळसट असेल तर त्याच्या भोळेपणाचा फायदा हा अनेक वेळेला घेतला जातो. हा चंद्र झाला. चंद्रानंतर मी महत्वाचा आणखी एक ग्रह सांगतो. मी त्याचा उल्लेख पहिल्यांदा केला होता. सिंह राशी असेल आणि सिंह राशी म्हटल्यानंतर मालक कोणाला, तर रवी आला. रवी ज्यानं विश्वाची निर्मिती केली असा रवी, पण हा सुद्धा फसवला जाण्याची फार मोठी शक्यता अनेक वेळा कुंडलीमध्ये आपल्याला दिसून येते. मग ती काय आहे? रवी जर सर्व ग्रहांचा राजा म्हटलेला आहे त्याला आपण, तर मग तो का फसवला जातो? मग त्याच्यासमोर अशी कोणती गोष्ट असते याचा जर विचार करायला गेला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी एक पाहायला लागेल आपल्याला, रवीच्या समोर कोणता ग्रह आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. लक्षात घ्या, रवी समोर असणारा ग्रह हा पहिल्यांदा त्याची फसवणूक करायला जाणार आहे. रवीच्या षष्ठ स्थानात असणारा ग्रह हा त्याची फसवणूक करायला जाणार आहे. हे दोन ठिकाणचे ग्रह हे त्याला निश्चितपणे फसवणूक करायला जाणारे ग्रह आहेत. याचं कारण, फसवणूक करणारा माणूस हा नेहमी आपल्या समोर असतो, पण तो एक घर मागे टाकून असतो, कारण तो लपलेला असतो. अनेक वेळा तो फसवणूक करतो हे आपल्याला कळत नसतं. लक्षात घ्या. मग अशा वेळेला मी म्हटलं तसं उदाहरण पुन्हा एकदा तुमच्या समोर ठेवतो की सिंह लग्न आहे, लग्नी रवी आहे आणि त्याच्या षष्ठामध्ये समजा शनी सारखा ग्रह असेल, जोडीत त्याच्या केतू सारखा ग्रह पडलेला असेल, सप्तमात गुरु असेल आणि रवी सोबत हर्षद प्लुटो सारखे ग्रह असतील तर काय होईल? इथे या जातकाची फसवणूक ही कायम केली जाते. रवी कितीही बलवान ग्रह असला तरी सुद्धा रवी हा समोरच्या व्यक्तीला कायम थोडासा जास्त आपुलकीने, जास्त जवळीकीने जवळ करण्याच्या नादामध्ये असा रवी सुद्धा फसत असतो. ही गोष्ट कधीही विसरून चालणार नाही. फार महत्वाच्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगतो. मी या योगाचा मला विषय दिल्यानंतर मी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाय, म्हणून तुम्हाला या गोष्टी आज तुमच्यासमोर मी मांडतो. मी अशा 5-10 जेवढ्या मिळतील तेवढ्या कुंडल्या समोर घेऊन त्याच्यावर थोडासा विचार केलाय. मला सगळ्यात त्याचा अभ्यास करता नाही आला इतर गोष्टींच्यामुळे, पण ज्या काही कुंडल्या माझ्यासमोर आल्या त्याचा अभ्यास करत असताना किंवा सभोवतालची माणसं ही पाहत असताना, सभोवतालच्या माणसांच्या कुंडल्या पाहत असताना ज्या गोष्टी मला जाणवल्या त्या तुमच्या समोर इथं थोड्याशा मांडण्याचा हा माझा प्रयत्न आहे. मगाशी सरनी पण बोलताना छान शुक्रावर सांगितलं होतं. मीही त्याचा उल्लेख पहिल्या याच्यात केला होता. मुळात शुक्र हा फार फसवा ग्रह आहे. म्हणजे ज्यांच्या राशी असतील, लग्न असतील, आणि माफ करा, आपण कसे आहोत हे आपल्यामध्ये एकदा उतरून निश्चितपणे पाहायला लागेल. सगळेच फसवे असतील असं नाही, पण फसवणुकीचे योग हे तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. तुम्हीच फसवे असता असं नाही, हे पण फार महत्त्वाचं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मी म्हटलं असं, शुक्र हा अतिशय चांगला आहे. याच्यात आणखी एक तुम्हाला गंमत सांगतो. शुक्र हा खूप चांगला आहे. खूप चांगला आहे म्हणजे काय, तर तो वृषभेपेक्षा सुद्धा तुळेचा आहे, तुळेपेक्षा सुद्धा तो मीनेचा आहे. तर असेच लोक जास्त फसवणारे असतात, हे लक्षात घ्या. कुंडली काढून पहा. तुमची एखाद्याने कधीही फसवणूक केली तर अशा माणसाची कुंडली काढून पहा. मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आज सांगणार आहे त्या गोष्टींचा कुठेतरी तुम्हाला निश्चितपणे संबंध आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कुंडल्या पंथाचा अभ्यास करून पहा, त्याची तुम्हाला निश्चितपणे प्रचिती येईल. याचं कारण असं, जो ग्रह जास्त बलवान असतो त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीची ताकद ही अधिक असते. त्याच्यामुळे असे ग्रह हे जास्त फसवणारे असतात. आणि जे ग्रह कुंडलीमध्ये बिघडलेले असतात, किंबहुना अगदी त्याच्या वर थोडंसं जायचं तर जास्तीत जास्त स्वराशीचे असतात. पण जे लोक ग्रह बिघडलेले आहेत अशा लोकांची फसवणूक ही जास्त केली जाते. आणि ज्या लोकांच्या कुंडल्यांमध्ये ग्रह जास्त बलवान आहेत असे लोक फसवणूक जास्त करतात. हाही तुम्हाला निश्चितपणे अनुभव येईल. याचं कारण काय तेही सांगतो.
जास्त बलवान ग्रह झाला की तो आपली कारकत्व आहेत ती विशेष सत्वाने जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असतो. अनुभव घेऊन बघा. मी अनेक वेळा असं म्हणतो की ज्याच्या कुंडलीमध्ये लग्नेश राजस्वामी सप्तमेश असा शनी असेल आणि तो तुळेचा असेल तर त्या व्यक्तींचे विवाह 36 नंतर होतात. वेगळा विषय आहे. पण मी बोलत असताना म्हणतो तेव्हा मी त्याचा अभ्यास करत असताना विचार केलेला आहे काय तर शनी हा उच्चीचा असतो. असा जर तुम्ही प्रत्येक वेळा कुंडलीमध्ये उच्च ग्रहांचा एक वेगळा म्हणून अभ्यास करायला गेला तर या फसवणुकीच्या योगामध्ये तुम्हाला त्यांचा अनुभव हा निश्चितपणाने येईल याची मी तुम्हाला आज इथे खात्री देतो. याच्यानंतर आणखी 2 ग्रह 3 ग्रह हे जास्त फसवणूक करणारे ग्रह आहेत. याच्यातला चंद्रानंतरचा ग्रह आहे तो म्हणजे बुध. कारण बुध हा युवराज म्हटलेला आहे त्या मुळातच. आणि युवराज काय करतील गॅरंटी नाही ना. युवराज काही करू शकतात. युवराजांचे राजे झाले की मग ते थोडे स्थिरावतात. पण युवराज आहेत तोपर्यंत ते आपल्या उन्मादामध्ये असतात आपल्या माझामध्ये असतात. तर अशा वेळेला युवराज काय करतील याची गॅरंटी नसते. फक्त हे युवराज सुद्धा कुंडलीमध्ये कशा प्रकारे बुध पडलेला आहे याचा विचार या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला करायला लागेल. हा बुध सुद्धा आपल्या मित्राच्या संगतीने कारण बुधाचा जवळचा एक मित्र आहे तो म्हणजे राहू आहे. तर राहू बुधाची समजा युती असेल तर कुंडलीमध्ये अशा लोकांकडून फसवणूक होण्याची जास्त भीती असते. आता समजा मिथुनेचाच राहू आहे आणि मिथुनेचाच बुध आहे. दोन्ही ग्रह मिथुनेचे आहेत. आता याचा जर विचार करायला तुम्ही केला तर बुध हा स्वराशीच आहे आणि राहू हा पुन्हा उच्चच आहे. बघा अशा कुंडल्यांमध्ये फसवणूक ही जास्त करताना दिसून येते. अनेक वेळेला असे अनुभव आपल्याला येतील. मी असं म्हणत नाही की फक्त हा बुध आणि राहूचा दोष आहे. मी म्हटलं असं कुणीही आपल्या कुंडलीला इथे मॅच करायला जाऊ नका. तेवढी एक गोष्ट निश्चित करा आपली कुंडली काय आहे त्यानुसार हे सांगतात त्याच्याप्रमाणे ग्रह आहेत का म्हणजे मी कसा आहे किंवा मी कशी आहे असा विचार अजिबात करायला जाऊ नका. कारण प्रत्येक गोष्टीला एक वेगळी मर्यादा असते. एक वेगळे योग तिथे कारणीभूत ठरत असतात. म्हटलं तसं या सगळ्याचं कॉम्बिनेशन ज्यावेळेला एकत्र जुळून येतं त्याच वेळेला फसवणूक होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. अनेक वेळा गप्पा मारता बोलता सुद्धा आपल्याला असं गोष्टींची प्रचिती ही येत राहते कायम. एखाद्या गोष्ट म्हणतो एखाद्या वेळेला एखादा मित्र म्हणतो काय अरे तू बऱ्याच दिवसात दिसलेलं नाहीस. त्याने तुम्हाला आदल्या दिवशी पाहिलेलं असतं पण तो तुम्हाला नुसतं म्हणतो बऱ्याच दिवसात दिसला नाहीस आहेस तुला. आणि मग तू म्हटलं नाही रे असं आहे माझं तसं आहे की तो सांगतो अरे काय नाही कालच तुला पाहिला होता. बघा लक्षात घ्या साध्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुमची फसवणूक कोणत्या समोरची व्यक्ती करत असते म्हणजे तुम्हाला ती पाहत असते तुमच्याशी बोलत असते पण ती तुम्हाला पत्ता लागू देत नाही की त्यांनी तुम्हाला पाहिलेलं आहे. असे लोक ह्या बुधाच्या कारकत्वाखाली येणारे असतात. लक्षात घ्या. कारण बुध हा फार एक तर तो तरुण आहे खूप त्याच्याकडे चंचलता आहे बुधाकडे खूप. फक्त चंद्र चंचलता देणारा आहे असं नाही. बुधापेक्षा खूप चंचलता आहे वेगवेगळ्या प्रकारची. म्हणजे हा बुध हा खूप चंचल ग्रह आहे. हा सुद्धा तुम्हाला फसवण्याचं काम करत असतो. या जोडीला आणखीन एक महत्त्वाचा ग्रह आहे तो म्हणजे हर्षल आणि त्याच्यानंतरचा ग्रह आहे तो आहे नेपच्यून. अंतस्फूर्तीचा कारक म्हणून ज्या नेपच्यूनकडे आपण पाहतो किंवा मानसिक चंचलता देणारा म्हणून हर्षलकडे आपण पाहतो. तर हर्षल आणि नेपच्यून हे मानसिक चंचलता देणारे ग्रह ज्यावेळेला ठरतात किंवा मनाचा ठाव घेणारे हे ग्रह ज्यावेळेला ठरतात तेव्हा असेच ग्रह हे तुमच्या मानसिकतेवर जास्तीत जास्त परिणाम करणारे ठरत असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण बोलत असताना अनेक वेळा असे ते गप्पा मारत असताना सुद्धा अनेक गोष्टी अशा काही घडून जातात गोष्टी अशा. एका मित्राने मला विचारलं काय रे काय चाललंय म्हटलं काय नाही पुढे चाललं आता म्हटलं घरी चाललो. अरे मग काय तो बघा तुला मित्र म्हणाला तुला अरे बसूया संध्याकाळी ये ना. तर म्हटलं अरे नाही मी आता घरी चाललो बाबा आता काय नाही. आता या बसण्याचा अर्थ त्यांनी काय घेतला हे मला माहिती नाही. पण मी ज्योतिषाकडे जेव्हा बसण्याचा अर्थ घेतो
त्यावेळेला ज्योतिषाकडे बसण्याचा अर्थ घेताना मी निश्चितपणे असा घेतो की तिथे ज्योतिषाचं काहीतरी आदान प्रदान होणार आहे, म्हणून तिथे बसण्याचा काहीतरी संबंध येणार आहे, असा अर्थ मी माझ्या याने घेत असतो. खूप छान बोलता येईल, एक चांगला विषय ज्योतिषाने दिला, त्याबद्दल त्यांचा मी अतिशय आभारी आहे. पण आपल्या वेळेची मर्यादा आहे प्रत्येकाला. नंतर मला या हर्षण आणि नेपच्यूनवर खूप छान बोलायचं होतं. मला वाटतं माझा अर्धा वेळ अजून शिल्लक असेल आणि मी 2 ग्रहांवरच पुढचा अर्धा वेळ बोलेल असं वाटलं होतं, पण इकडे टकटक झाली, त्यामुळे लक्षात घ्यायचं की आपल्याला निघायची वेळ झालेली आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी ज्योतिताई आणि त्याच्याबरोबरच्या सर्व आयोजकांचा अत्यंत आभारी आहे. तुम्ही सगळ्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचाही मी आभारी आहे. आज मी माझ्या 2 गुरुद्वयांसमोर हा विषय पहिल्यांदाच बोलतोय, फार वेगळा विषय बोलतोय. माझ्या गुरुद्वयांनी मला आतापर्यंत खूप वेगवेगळे विषय बोलायला दिले होते. आज त्यांनी न दिलेला पण एक वेगळा विषय आज त्यांच्यासमोर बोलतोय. काही माझ्याकडून बोलताना त्रुटी राहिल्या असतील तर माझ्या गुरुद्वयांनीच त्या दुरुस्त करायच्या आहेत आणि त्यांनी आपला हात माझ्या डोक्यावर हा कायमचा ठेवायचा आहे. म्हणून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.